पेरणीच्या तोंडावरती वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू झाला। मात्र न खचता तानबा मरघडे या शेतकऱ्यानं एका बैलाच्या सोबतीनं स्वतःच्या खांद्यावरती औत घेतला आणि सोयाबीनची पेरणी केली आहे। भिवापूर तालुक्यामधल्या सेलोटी गावातली ही हृदयद्रावक अशी घटना आहे। भिवापूर तालुक्यामधील सेलोटी गावामध्ये 25 जूनला झालेल्या पावसामध्ये या परिसरामध्ये वीज कोसळली होती आणि यामध्ये तानबा मरघडे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधून असलेली जी बैलजोडी होती तिचा मृत्यू झाला। आधीच पावसानं दडी मारल्यामुळे संकटात आलेला हंगाम हातामधून जाऊ नये आणि पेरणीची वेळ चुकू नये म्हणून या शेतकऱ्यानं स्वतःलाच या अवताला जुंपून घेतलाय। मित्राकडून आणलेला एक बैल आणि एका बाजूनं ते अशा पद्धतीनं 4 एकर शेतामध्ये सोयाबीनची त्यांनी पेरणी केली। यावेळेला बोलत असताना या शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी आलंय। हे डोळ्यामधलं पाणी त्याच्या परिस्थितीची, त्याच्या वेदनेची जाणीव करून देतं। पहिले येतं आऊत होता सर, मग ते दुपारच्या टायमाला बैल येतं बांधण्यात आले। मग ते शुक्रवारच्या दिवशी नाही का दुपारच्या टायमाला सर, तर ते अचानक वीज कराडली। तर तिथं कराडल्याच्या नंतर ते 2 बैल जागच्या जागी मरण पावले साहेब। 2 बैल तर बाबा होते येत साहेब झोपून। सरकार का आता माझी म्हणजे ते बैलाची नुकसान भरपाई भेटली पाहिजे, बरोबर जेवढी होती तेवढी। ते कर्ज माफ नाही झालं साहेब माझ्यावालं 1,60,000 रुपयाचं, ते अजून म्हणजे 2 वर्षे झाले म्हणजे ते होऊनच नाही राहिलं। आशेवर पण सोयाबीन काही पिकून नाही राहिलं, चण्याची उतारी नाही होत आहे। 2-4 दिवस झाले बैल मरण पावले, तेव्हापासून तर ते जेवणच नव्हते करत आणि त्यांची तब्येत पण खूप बिघडत चालली आहे। आता जेवण नाही करायचं, लुस्तपणा वाटते मनाचं आणि नुसतं ग्लुकोजचं पाणी पिऊन सनी आता राहून राहिले। किती तासांनी ते आऊत हाकललं? तरी 2-4 तास हाकललं। उर्वरित पूर्ण पेरणी करून टाकली? हां, पूर्ण करून टाकली। भीती वाटत होती की तब्येत आणखी काही कमी जास्त? ते तर भीती राहणारच सर, की कसं होणार आणखी पुन्हा पहिल्याच तब्येत बिघडू नये आणि पुन्हा आणखी हे आऊत झोपून राहिले आणि पेरणी करून राहिले तर आणखी तब्येत तर जास्ती नाही होणार, ते तर भीती मनामध्ये होतीच। प्रवीणने मला फोन केला आणि फोनवरती सारखा रडत होता, भाऊ मी आत्महत्या करतो, काय झालं? तर मला तो सांगितलं की घटना सांगितली की 2 बैल माझे मरण पावले। मी लागलीच त्याला सांगितली असं कुठलंही पाऊल उचलायचं नाही, तुला जो पाहिजे तो बैल मी घेऊन देतो। लागलीच दुसऱ्या दिवशी मी चॅनलच्या माध्यमातून बातमी बघितली की त्यांनी स्वतः अवताला जोतून पेरणी केली। मी त्याला परत एकदा फोन केला की आता हे सगळं राहू दे, तू ताबडतोब बैल, तुला जिथे शोधायचा तो बैल शोध। ते दोन्हीही बापलेक बैल शोधायला गेले। कोही तालुक्यातून बोरदेव गावातून त्यांनी बैल शोधला आणि तो बैल आज त्याच्या घरी आला।